माझं नाव खुशी आहे. रात्रीपर्यंत सगळं अगदी ठीक होतं, पण सकाळचा नजारा पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. एक असं दृश्य होतं जे मला पाहायला नको होतं. ही माझी चूक होती का, की त्या लोकांची? काही समजत नव्हतं. काय घडलंय हेच कळत नव्हतं. तोही तिकडे आला आणि आता मला भीती वाटत होती की मी त्याला काय उत्तर देणार. ती माझ्या डोळ्यांसमोर होती आणि तिच्या चेहऱ्यावरची वेदना पाहूनच समजत होतं की तिच्यासोबत काहीतरी फार वाईट घडलंय. पण ते वाईट नेमकं काय? मला तर काहीच माहिती नव्हतं. पण माझ्याबद्दल सत्य समजून घेणं फार गरजेचं होतं. नाहीतर सगळा दोष माझ्यावर येणार होता. मी काहीच केलं नव्हतं किंवा कदाचित केलंही होतं. मी देखील या गुन्ह्यात समान भागीदार होते का? अश्रूंनी डोळे भरून मी तिथे उभी होते आणि तिला बारकाईने पाहत होते. तेव्हाच अचानक घराचं दार जोरजोरात वाजू लागलं. आम्ही सगळ्यांनी एकमेकींकडे पाहिलं. कोण असेल? आता पुढे काय करायचं? हा प्रसंग कसा हाताळायचा? पण त्यानंतर जे काही घडलं त्याने तर आमचे पूर्णपणे होशच उडाले. ते दिवस आठवला जेव्हा मी खूप आनंदी होते. माझा नवरा माझ्यासाठी सोन्याच्या बांगड्या घेऊन आला होता. अखेर 5 वर्षांनी तो दुबईहून घरी परत आला होता. माझं लग्न ज्या माणसाशी झालं होतं तो खूप साधा आणि सरळ स्वभावाचा होता. मी याच गावात राहत असल्यामुळे माझ्या सासरच्यांना मी आधीपासूनच ओळखत होते. माझ्या सासूबाईंनी स्वतः मला त्यांच्या मुलासाठी पसंत केलं होतं. मी स्वतःला फार नशीबवान समजत होते, कारण आजकालच्या मुलांना स्वतःसाठी मुलगी पसंत करायची सवय असते. विशेषतः जे परदेशात काम करतात त्यांना तिकडच्या मुलींचाच जास्त आकर्षण असतं. पण माझा नवरा तसा नव्हता. तो फार प्रामाणिक होता आणि कष्ट करून कमवत होता. माझ्या सासरी माझी एक नणंद आणि एक दीर होता. दीर अजून शिक्षण घेत होता. माझ्या लग्नानंतर 1 वर्षाने नणंदेचं लग्न लावून दिलं गेलं, पण ती तिच्या सासरी सुखी राहिली नाही. 6 महिन्यातच तिने घटस्फोट घेतला आणि घरी परतली. मी एक चांगल्या कुटुंबातून आले होते, पण सासरी आल्यानंतर सासूबाई आणि नणंदेची वागणूक माझ्यासाठी खूप वाईट होती. मी सगळं सहन केलं. सुरुवातीला मी त्यांच्या निंदा कटकारस्थानं पाहून दूर राहायचे, पण हळूहळू मीही त्यांच्यासारखीच वागू लागले. माझ्या सासूबाई मला नवऱ्यापासून दूर ठेवायच्या. त्या म्हणायच्या की जर मी दुबईला गेले तर त्यांचा मुलगा त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल. माझा नवरा पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली होता. सुरुवातीला मी त्याला काही बोलायचा प्रयत्न केला, पण नंतर मी गप्प बसले आणि स्वतःला त्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेतलं. काळ जसजसा पुढे गेला मी त्यांची आवडती सून झाले. नणंद सुद्धा नंतर माझ्यावर जास्त काही म्हणायची नाही. तरीही माझ्या मनात दुःख राहायचं की मी माझं आयुष्य नवऱ्याशिवायच घालवलं. एक दिवस माझा नवरा घरी आला तेव्हा मी खूप आनंदी झाले, पण यावेळी तो आजारी होता. त्याला एक विचित्र आजार झाला होता. अनेक दिवस रुग्णालयात राहूनही तो बरा झाला नाही आणि अखेर तो या जगातून निघून गेला. माझ्यावर आभाळ कोसळलं. माझ्याकडे त्याची कुठलीच आठवण नव्हती, ना मूल ना काही. माझ्या सासूबाई नेहमीच म्हणायच्या की तू वांज आहेस. त्यांचं प्रत्येक बोलणं मी गप्प बसून सहन केलं. आता माझा नवराही गेला आणि माझ्याकडे कोणी उरलं नव्हतं. माहेरात जायला ठिकाण नव्हतं. आई वडील लग्नानंतरच गेले होते. भावाकडेही आधार नव्हता. त्यामुळे नवऱ्याचं घरच माझं सगळं काही होतं, ज्यामुळे मी नवऱ्याच्या येण्याने आनंदी होते. त्याच्यात जाण्याने माझं आयुष्य उदास, रिकामं आणि एकाकी झालं. जितकी आनंदाची लहर मला माझ्या नवऱ्याच्या येण्याने झाली होती, तितकंच दुःख त्याच्या जाण्याने झालं. माझं आयुष्य आता अगदी साधे सरळपणाने चालू झालं होतं. पण राजच्या मृत्यूनंतर आमच्या घरात मोठ्या अडचणी सुरू झाल्या होत्या. राज एकटाच कमवणारा होता. त्याच्या कमाईवरच घर सर्व काही चालायचं. दुबईतून तो चांगलं कमवत होता, त्यामुळे घरात कधीच पैशांची चिंता नव्हती. पण त्याच्या निधनानंतर काही काळ आम्ही त्याच्या कामातून साठवलेल्या पैशावर घर चालवलं. पण किती दिवस हे शक्य होतं? साधारण 1.5 वर्षानंतर प्रेमचा अभ्यास पूर्ण झाला. माझ्या सासूबाई एक दिवस म्हणाल्या, तू राजच्या जागी दुबईला नोकरीसाठी जा. अजूनही तुला तिथे चांगली नोकरी मिळू शकते. आमच्या घराची परिस्थिती बिघडत चालली होती आणि एक दिवस प्रेमच्याही लग्नाचं बघावं लागणार होतं. इथल्या पगारावर प्रेमला राजसारखी नोकरी मिळणं अशक्य होतं. प्रेमला परदेशात जावं वाटत नव्हतं, पण आम्ही सर्वांनी त्याला समजावलं. घरच्या परिस्थितीनेही त्याला नाईलाज झाला. तो दुबईला नोकरीसाठी गेला आणि काही महिन्यातच परिस्थिती सुधारली. घर पुन्हा स्थिर झालं. प्रेमच्याच कष्टांनी आम्ही गरिबीच्या उंबरठ्यावरून परतलो. प्रेम खूप देखणा होता आणि एक दिवस त्याने फोनवरून सासूबाईंना एक विचित्र गोष्ट सांगितली. तो म्हणाला, आई, मी दिदीचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. मला आवडत नाही की दिदी घटस्फोट घेतल्यावर इथेच राहते. हे ऐकताच सासूबाईंच्या अंगात संताप भरला. त्यांना आपली मुलगी गौरीवर खूप प्रेम होतं. राज जिवंत असताना सासूबाईंच्या सल्ल्यामुळे गौरीचं घर मोडलं होतं. सासरच्या लोकांविरोधात तिला भडकवून त्यांनी तिचा संसार उद्ध्वस्त केला होता. सासूबाई संतापूनच म्हणाल्या,
बाळा, जर तुझी बहीण इथे राहणं तुला जड वाटत असेल तर स्पष्ट बोल. तुला ती घराबाहेर काढायची आहे का? बघ, जर माझ्या मुलीला इथून जावं लागलं तर मीही तिच्यासोबतच जाईन. प्रेमने आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आई, तू ही चुकीचा अर्थ काढतेस. माझा हेतू वेगळा आहे. मी फक्त दीदीला तिचं स्वतःचं घर देताना पाहू इच्छितो. सासूबाई म्हणाल्या, नाही, तुला तुझी बहीण इथे बोज वाटते हे आज तू स्वतःच्या तोंडाने सांगितलंस. तू काळजी करू नकोस. मी तिच्यावर कोणतं तरी नशिबावर सोपवलेलं स्थळ पाहून तिचं लग्न लावून देईन. त्या दिवसानंतर सासूबाई प्रेमला प्रत्येक वेळी टोमणे मारू लागल्या. राज कधीही आपल्या बहिणीची बाजू घ्यायचा, तिच्या छोट्यातल्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा. आणि एक तू आहेस, तुझ्या बहिणीला सासरी पाठवून पुन्हा त्रासात टाकू इच्छितोस. हे बोलून त्या रडत होत्या. मला माझा राज खूप आवडतोय. त्याने कधीच आपल्या बहिणीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता. सासूबाईंचा प्रेमशी फोनवरच वाद झाला आणि त्यांनी रागात फोन बंद केला. त्यानंतर अनेक दिवस त्या प्रेमशी बोलल्याच नाहीत. प्रेमला माहिती होतं की या घरात फक्त त्याच्या आईचं चालतं. तरीही तो पुन्हा पुन्हा गौरीच्या लग्नाबद्दल बोलायचा. कदाचित तो खरोखरच बहिणीचं आयुष्य सुधारू पाहत होता. पण सासूबाई कधीच तिच्या मुलीला स्वतःपासून दूर जाऊ देणार नव्हत्या. त्या दोघी आई मुलगी या घरातच राहत राहिल्या आणि माझं स्थान त्या घरात फक्त एक मोलकरणीचं राहिलं. काही दिवस असेच गेले. हळूहळू माझ्या सासूचा रागही प्रेमकडे पाहून कमी झाला होता. इकडे मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण यायची. पण वेळ जसा गेला तसं ते दुःखही थोडंसं फिकट झालं. प्रेमने आता गौरीच्या लग्नाचा विषय पुन्हा काढणं बंद केलं होतं. गौरी नेहमी म्हणायची की ती आयुष्यभर लग्न करणार नाही आणि माहेरातच राहीन. प्रेम जेव्हा दुबईहून पैसे पाठवायचा त्यावरून आम्ही आपला खर्च भागवायचो. जसं लोक पूर्वी माझ्या नवऱ्याची प्रशंसा करायचे तसंच आता प्रेमची करायचे. गावातले लोक सासूला खूप नशीबवान समजत होते. त्यांचं म्हणणं होतं, दोन्ही मुलं इतकी आज्ञाधारक आणि कष्टाळू आहेत की घरासाठी परदेशातही गेली आणि घरच्यांसाठी पैशांचा ओघ सुरू ठेवला. हळूहळू घराची परिस्थितीही सुधारत गेली. एक राज गेला, पण प्रेमने सर्व जबाबदाऱ्या खांद्यावर घेतल्या. अशा मुलांच्या आईला नशीबवानच म्हणतात. आता प्रेम 27 वर्षांचा झाला होता. तो चांगलं कमवत होता. सासूला वाटू लागलं की त्याच्या लग्नाची वेळ आली आहे. मी सुद्धा मनात म्हणाले, चला, या घरात आता माझी जाऊ येईल, मला एक साथीदार मिळेल. पण जसजसे सासूचे विचार पुढे आले, आमच्यावर एक विचित्र बेचैनी पसरली. सासू म्हणाली, मी प्रेमसाठी मुलगी पसंत केली आहे. मी आणि गौरी दोघींनाही धक्का बसला. आम्हाला न विचारता त्यांनी मुलगी कशी पसंत केली? गौरीने थोडं चिडून विचारलं, आई, कोण आहे ती मुलगी? सासू म्हणाली, मला माझ्या मुलासाठी श्रीमंत घरची मुलगी नकोय. माझा मुलगा इतका कमवतो की त्याला संपत्तीची गरज नाही. मला अशी मुलगी हवी आहे जी सुंदर असेल, तरुण असेल आणि गरीब घरची असेल. गरीब मुलगी आली की ती घरातल्या प्रत्येकाला मान देईल, जसं की मोठ्या सुनेने दिला आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थोडी लाजून खाली पाहिलं. पण गौरी हसली आणि म्हणाली, हो आई, बरोबर आहे. सून अशीच हवी, जी सून म्हणून नाही तर घरात एक मोलकरीण म्हणून राहील. पण प्रश्न होता, ती मुलगी कोण? सासू म्हणाली, ती आहे दृष्टी, आपल्या गावातल्या गरीब शेतकऱ्याची मुलगी. तिचा बाप गेली अनेक वर्ष आजारी आहे. दृष्टी त्याची एकुलती एक मुलगी आहे. तिचं रूप तर कमालीचं सुंदर आहे. तिच्या घरची आर्थिक स्थिती वाईट आहे, पण ती खूप गुणी आणि समजूतदार आहे. गौरीच्या तोंडून एक हलकसं हसू निघालं, पण माझ्या मनात गोंधळ सुरू झाला. खरं तर आम्हा दोघींनाही दृष्टीविषयी वाईट वाटत नव्हतं, तर ती खरोखरच सुंदर होती. पण प्रेमसारख्या शिक्षित आणि चांगल्या नोकरी करणाऱ्या माणसासाठी दृष्टीचं स्थळ अजब वाटत होतं. सासू पुढे म्हणाली, माझा मुलगा कसा आहे तशीच त्याची बायको असली पाहिजे, सुंदर, गरीब घरची आणि आमच्यावर अवलंबून राहणारी. दृष्टी माझ्या मनासारखी आहे. तिला कधीच आपल्याला सरस ठरवायचं धाडस होणार नाही. सासू खूपच हुशार होती. त्यांनी प्रेमपर्यंतही ही गोष्ट पोहोचवली आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की प्रेमनेही सहजपणे या लग्नाला होकार दिला. माझ्या मनात एक सल होता. मला माहिती होतं की सासूने माझ्यासोबत काय केलं होतं आणि तीच वागणूक आता दृष्टीच्याही वाट्याला येणार होती. पण का कोणास ठाऊक मला दृष्टीसाठी एक प्रकारची हळहळ वाटत होती. दृष्टी खूप सुंदर होती. जरी तिचं सौंदर्य तिच्या गरिबीमुळे झाकलं गेलं असलं तरी ती नीटनेटकी राहिली की तिचं रूप अधिक खुलून दिसायचं. केवळ सुंदरच नव्हे तर ती खूप शहाणी होती. गावातले लोक तिच्या समजूतदारपणाबद्दल नेहमी बोलायचे. वडिलांच्या आजारपणाचा कधीच गैरफायदा घेतला नाही. ती एकटीच होती. तिच्या डोक्यावर आईची सावली नव्हती. तिचं लग्नही झालं नव्हतं. ना मागे ना पुढे तिला कोणीच आधार नव्हतं. वडील खाटेवर खिळलेले होते. ती हवी तशी आपलं आयुष्य जगू शकली असती. पण दृष्टी खूपच साधी, सज्जन आणि शहाणी मुलगी होती.
तिने आपलं आयुष्य प्रामाणिकपणे आणि समजून घालवलं होतं. जेव्हा सासूबाई तिच्या घरी प्रेमसाठी स्थळ घेऊन गेला तेव्हा दृष्टीच्या वडिलांना जणू नवं आयुष्यच मिळालं. ते इतके आनंदी झाले की ताबडतोब होकार दिला. त्यांना माहीत होतं की प्रेम दुबईत चांगली नोकरी करतो, पण मला काहीतरी विचित्र जाणवत होतं. जणू दृष्टीलाही आधीच माहीत होतं की आम्ही तिच्या घरी येणार आहोत. तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला खूप काही सांगून गेले. मी मात्र कोणाशी काही बोलले नाही. गौरीने सासूला सांगितलं, आई, केवळ सौंदर्य सगळं काही नसतं. मुलीचं कुटुंब आणि तिची पार्श्वभूमीही पाहायला हवी. हे ऐकून सासू चिडून म्हणाली, तिचं सौंदर्यच तिची ओळख आहे आणि मला खात्री आहे की ती माझ्या मुलाला खूप आनंदी ठेवेल. ती आमच्यावरही आदराने राहील. सासूचा निश्चय पक्का होता. तिच्या मुलासाठी ती सुंदर मुलगीच आणणार होती, मग ती गरीब असो किंवा श्रीमंत. थोड्याच दिवसात घरात लग्नाची तयारी सुरू झाली. प्रेम आता त्याच्या कंपनीत माझ्या नवऱ्यापेक्षाही जास्त कमवत होता. सासूने अपेक्षेपेक्षा जास्त धूमधडाक्यात त्याचं लग्न केलं. प्रेम 2 महिन्यांसाठी भारतात आला होता आणि नंतर पुन्हा दुबईला जाणार होता. घर लग्नामुळे नववधूसारखं सजवलं होतं. मी मात्र लग्नाच्या तयारीत खूप थकले होते. सगळा कामाचा भार माझ्यावरच आला होता. पण आता दिलासा होता की आम्ही दोघी जावा मिळून घराची कामं करू. लग्नाचे काही दिवस तर सगळं नवीन होतं. सगळं सुंदर वाटत होतं. दृष्टी खूप आनंदी होती. गावातले लोक म्हणायचे की सासूने दृष्टीला सून म्हणून आणून फार चांगलं केलंय. पण कोणालाही सासूच्या नियतीबद्दल काहीच माहिती नव्हतं. दृष्टी घरातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. ती घरातील सर्व कामं करत होती. तिच्यामुळे मला खूपच आराम मिळाला. तिचं वागणं सुरुवातीला खूपच गोड होतं, पण नंतर 2 महिने संपले आणि प्रेमच्या परतीची वेळ आली. दृष्टीच्या चेहऱ्यावर हळूहळू उदासीची सावली दिसू लागली. ती प्रयत्न करत होती की तिचं दुःख कोणालाही जाणवू नये, पण मला तिच्या डोळ्यातून सारं काही समजत होतं. मी एकदा तिला विचारलं, दृष्टी, बरी आहेस ना? ती जोर लावून हसत म्हणाली, हो वहिनी, मी ठीक आहे. पण तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळंच होतं. प्रेमच्या जाण्याच्या वेळी ती फार रडली होती. प्रेम गेल्यानंतर घरातील वातावरण हळूहळू बदलू लागलं. सुरुवातीला सगळं काही नीटसंच चाललं होतं, पण नंतर घरात अजब प्रकारची अस्वस्थता पसरली. दृष्टी पहिल्यांदा गप्प राहायची. कोणत्याही गोष्टीवर आक्षेप घ्यायची नाही. पण काही दिवसांनी तिच्या वडिलांचं निधन झालं. ती खूप रडली होती. मी तिला समजावलं होतं. मी तिची वेदना जाणत होते, कारण माझंही आई वडील या जगात नव्हते. माझी सासू नेहमी सांगायची की त्यांनी मला आपल्या घरात ठेवून मोठा उपकार केला आहे. नाहीतर अनेक सासू सासरे असतात जे आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर सुनांना घराबाहेर काढतात. दृष्टी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार करून परत आली. काही दिवसांनी तिचं वागणं हळूहळू बदलू लागलं. ती आपलं मन व्यक्त करू लागली. मी मात्र अजूनही सासू आणि गौरीच्या दबावाखाली राहत होते. दृष्टी मात्र तशी नव्हती. ती कोणापुढे झुकणारी नव्हती. सासू तिच्याबद्दल म्हणू लागली, बघा, सृष्टीचं वागणं थोडं विचित्र वाटायला लागलंय. हे तेव्हा वाढलं जेव्हा संध्याकाळी प्रेमचा फोन यायचा आणि सासू दृष्टीची तक्रार करत, तुझी बायको अजब वागते, सकाळी उशिरा उठते, तिच्या वडिलांना आठवून सारखी रडते. आता किती दिवस ती शोक करणार? प्रेमने दृष्टीला विचारलं, तुला काय त्रास आहे? दृष्टी उत्तर देत म्हणायची, माझ्या सासूबाई तुम्हाला सगळं जास्त करून सांगतात. मी काहीच चुकीचं केलं नाही. प्रेम पुन्हा आईला समजावायचा, आई, तू असं करू नकोस. पण सासू मात्र लगेच म्हणायची, तुला तुझी बायको अधिक जवळची वाटते ना? मी काहीही सांगितलं तर तू माझ्यावरच चिडतोस. हे रोजचंच नाटक झालं होतं. सासू दृष्टीच्या प्रत्येक गोष्टीत त्रुटी काढायची. आधी त्या माझ्या बाबतीतही असंच करत असत, पण मी कधीच त्यांना उत्तर दिलं नाही. दृष्टी मात्र त्यांना ठामपणे प्रत्युत्तर द्यायची. हीच गोष्ट सासूला झोंबत होती. आता त्यांना दृष्टी सहन होत नव्हती आणि त्या रोज प्रेमकडे तिची तक्रार करत होत्या. लहान जाऊबाई तिच्या नवऱ्याशी नातं जे फक्त फोन पुरतंच उरलं होतं, ते पाहून मला विचित्र वाटायचं. कारण जे माझ्यासोबत घडलं होतं तेच आता तिच्यासोबतही घडत होतं. इकडे गौरी, जी सुरुवातीपासूनच दृष्टीच्या वर जायची, आता माझ्या सासूला दृष्टीच्या विरोधात अजूनच भडकवू लागली होती. ती सारखं म्हणायची, आई, तू अगदी बरोबर आहेस. ही मुलगी आपल्या घराची रीतिरिवाजांना समजत नाही. गरीब बापाची मुलगी आहे, ती कायम गरीबच राहील. अशा रीतीने त्या दोघींनी दृष्टीविरुद्ध एक प्रकारचा जाळाच विणला होता. पण दृष्टी स्वतःमध्ये खूपच धीराची आणि ठाम होती. ती एकटी असूनही स्वतःवर भारी पडत होती. मी तिच्याशी फारसं बोलायचे नाही. मी फक्त माझ्या कामाची काम ठेवायचे. कधी कधी तिची दया देखील येत होती, पण मी तिच्या समोर दाखवत नसे. माझ्या मनातच ठेवत असे. कदाचित त्यामागे कारण होतं. ती कायम तिच्या हक्कासाठी उभी राहत होती आणि मला याचा हेवा वाटायचा. मी कधीच माझ्या हक्कांसाठी आवाज उठवला नव्हता. मग ती कशी उठवते
हा विचार मला चुकून सुद्धा चैन देत नसे. तरी ही दृष्टी कायम शांततेने नव्हे तर ठामपणे सासूच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यायची. पण मला हे पचायचंच नाही की ती खरंच योग्य करत आहे का. कदाचित मला तिचा तो आत्मविश्वास खटकत होता. ती प्रत्येक गोष्टीत इतकी समजूतदार होती की मला तिच्याशी तुलना करून स्वतःला दुर्बल वाटायचं. एक दिवस दृष्टीने सासूला थेट सांगितलं, आई, मी प्रेमसोबत खूप आनंदी आहे, पण तुमच्या वागणुकीमुळे मला इथे राहणं कठीण झालंय. जर माझी काही चूक असेल तर मला गुपचूप सांगा. तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रेमपर्यंत पोहोचवता, हे मला चांगलं वाटत नाही. तुम्ही मला नीट ओळखता तरी सुद्धा मला रोज अपमान का सहन करावा लागतो. हे ऐकून सासू संतापली. त्या किंचाळल्या, आता तू मला शिकवशील का की मला काय करायचंय आणि काय नाही. बघ, ही तुझी मोठी जाऊबाई खुश आहे ना. हिने कधीच तक्रार केली नाही. ती इथे राहून कधीच त्रासली नाही. तू का त्रास सहन करू शकत नाहीस. मी सासूकडे पाहून एक क्षण स्तब्ध झाले. दृष्टी मात्र शांत ठाम आवाजात म्हणाली, हो, पण मी वहिनीसारखी नाही. वहिनीने गप्प राहून सगळं सहन केलं, पण मी तसं काही करू शकत नाही. सासू चिडून ओरडली, हे आमचं घर आहे. जो इथे राहील तो आमच्या नियमानुसारच राहील आणि ज्याला हे मान्य नसेल तो या घरातून जाऊ शकतो. त्यांनी ही गोष्ट मुद्दाम जोरात सांगितली जेणेकरून मला आणि दृष्टीला दोघींनाही हे ऐकू जाईल. त्या दिवसापासून घराचं वातावरण आणखीनच बिघडत गेलं. गौरी देखील आपल्या आईला अजून भडकवत होती. दृष्टीवर सतत आरोप केले जात होते. कधी उशिरा उठणं, कधी सतत रडणं, कधी घरच्या कामात त्रुटी. दृष्टी मात्र दरवेळी परिस्थिती सावरायचा प्रयत्न करत होती. पण ती जितकी गोष्ट संपवायचा प्रयत्न करायची तितकीच गोष्ट बिघडत जायची. माझं या घरात स्थान तर राजच्या मृत्यूनंतर उरलंच नव्हतं. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत बोलू शकत नव्हते. पण मी सगळं पाहत होते. दृष्टीचे प्रयत्न, सासूंच्या तक्रारी आणि गौरीच्या चतुराई, काहीही माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. मला उशीर झाला समजायला की हे सगळं एक मोठं वादळ उभं करत होतं. मला वाटायचं की दृष्टी माझ्यासारखीच गप्प राहील आणि आयुष्य काढून टाकेल, पण तसं झालं नाही. दृष्टी हक्कावर ठाम होती. ती एकटी होती तरी जिद्दीने लढत होती. प्रेम रोज फोनवर नवीन नवीन गोष्टी ऐकत होता, तरीही तो दृष्टीच्या बाजूने उभा राहत असे. दृष्टी म्हणायची, मी अशा परिस्थितीतही माझ्या नवऱ्याशी सुखी आहे. पण आता तिच्या चेहऱ्यावरचं हसणं हळूहळू नाहीसं होत होतं. लग्नानंतर थोडा वेळ लागतो गोष्टी सुरळीत होण्यासाठी असं म्हणतात, पण आमच्या घरात तर सगळंच रातोरात बदलून गेलं होतं. सासूने गरीब घरातून मुलगी आणली होती कारण ती तिच्यावर सत्ता गाजवू शकेल असा तिचा विश्वास होता. पण दृष्टीचं उभं राहणं बघून सासू संतापायची. आता तिचं लक्ष माझ्याकडून हटून दृष्टीकडे वळलं होतं. दृष्टी एकटीच आपल्या नशिबाला शाप देत बसायची. तिला वाटलं होतं की सासर म्हणजे सुखाचं घर असेल, पण इथेही तिला त्रासांच्या जाळ्यातच अडकावं लागलं. कधी कधी ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण मी मुद्दामच तोंड फिरवायचे. मला भीती वाटायची की जर सासूने मला तिच्याशी बोलताना पाहिलं तर त्या गौरीला सांगतील आणि मग मला घराबाहेर काढतील. माझ्यासाठी दुसरं कुठेही ठिकाण नव्हतं. मला हे आयुष्य काढायचंच होतं. माझ्या दिराचं आपल्या बायकोसोबतचं नातं जे केवळ आता फोनवर टिकलेलं होतं, हे पाहून मला असंच वाटायचं जे माझ्यासोबत घडलं तेच आता तिच्यासोबतही घडत आहे. इकडे गौरी आधीपासूनच दृष्टीवर जळायची. आता माझ्या सासूबाईंच्या बाजूने उभी राहू लागली होती. ती सासूला सांगायची, आई, तू बरोबर आहेस. ही मुलगी आपल्या घरच्या रीतिरिवाजांना समजत नाही. गरीब बापाची मुलगी आहे. ती आयुष्यभर गरीबच राहील. त्या दोघींनी मिळून एक चक्रव्यूहच तयार केलं होतं. पण दृष्टी काही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. सासू किंवा गौरी काही आरोप करत किंवा टोमणे मारत ती थेट प्रत्युत्तर द्यायची. तिचे शब्द नेहमी स्पष्ट आणि ठाम असायचे. ती कधीही गुंडाळून न बोलता सरळ मुद्द्यावर बोलायची. सुरुवातीला मला वाटलं होतं की ती हे सगळं फक्त वेळ काढण्यासाठी करते, पण हळूहळू समजलं की हा तिचा स्वभावच आहे, सरळ परखड बोलण्याचा. एक दिवस प्रेमचा फोन आला. तो खूप गंभीर आवाजात म्हणाला, आई, मी पुढच्या महिन्यात परत येतोय आणि यावेळी मी दृष्टीला माझ्यासोबत घेऊन जाईन. हे ऐकून सासूच्या चेहऱ्यावरची रंगसंगती उडाली. जणू तिने एखादं मोठं युद्ध हरलं होतं. त्या संतापून म्हणाल्या, तू काय बोलतोयस? तुझी बायको इथेच राहू दे. जर तिला तिथे नेलंस तर तुझ्या सगळ्या गोष्टी दुहेरी होतील. आजवर तुझ्या वहिनीनेही कधी भैयासोबत दुबईला जाण्याचा हट्ट केला नाही. मग दृष्टी का जाईल? इथे ती सुरक्षित आहे. आम्ही तिची काळजी घेतो. जर तू तिचीच काळजी करत राहिलास तर आमच्यासाठी काय पाठवशील? प्रेम काही क्षण गप्प राहिला. तो वाद टाळू पाहत होता. नंतर तो म्हणाला, आई, काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळेन. मी भैयासारखा नाही की पत्नीला इथेच सोडून देईन. तुमच्या सांगण्यावरून मी दुबईत राहिलो, पण आता मी माझ्या बायकोपासून दूर राहू शकत नाही. प्रेमच्या या बोलण्याने सासूच्या मनात एक नवा धसका भरला. त्या आणि गौरी परस्परात चर्चा करत म्हणत,
एका मुलाला आपण गमावलं, आता ही दुसरी आपल्याला गमवायला निघाली आहे. दृष्टी आपला मुलगा ताब्यात घेईल आणि आपल्याला विसरेल. पण त्यांना कोण सांगणार की राजच्या बाबतीतही मीच नव्हे तर त्यांनीच मला माझ्या नवऱ्यापासून दूर केलं होतं. सासूला आता विश्वास होता की दृष्टी खूप हुशार आहे. ती दुबईत जाऊन स्वतःचा स्वतंत्र संसार सुरू करेल आणि मग प्रेम त्यांच्यापासून दूर होईल. तिथेच दुसरी एक बातमी समोर आली. दृष्टी गरोदर होती. हे कळताच प्रेमने स्पष्ट सांगितलं की तो बाळाच्या जन्मानंतर आपल्या पत्नीला आणि मुलाला दुबईला घेऊन जाईल. सासूसाठी ही एक नवीनच मोठी अडचण होती. दृष्टीला अजून 9 महिने तरी इथे राहावं लागणार होतं. सासूने आता तिचं जीवन अधिकच त्रासदायक केलं होतं. गौरी दिवस रात्र दृष्टीवर लक्ष ठेवून राहिली. प्रेमच्या लग्नाला आता 4 महिने झाले होते. दृष्टी गरोदर असल्याचं कळल्यानंतर प्रेम तिला अधिकच काळजीपूर्वक वागवत होता. यावेळी त्याचा गावातील एक मित्र जो दुबईत त्याच्यासोबत काम करत होता तो भारतात येणार होता. प्रेमने त्या मित्राकडून दृष्टीसाठी दुबईहून एक मोबाईल पाठवला. मोबाईल मिळाल्यावर दृष्टीला एक फायदा झाला. तिला आता गौरीच्या फोनवरून नव्हे तर स्वतःच्या फोनवरून प्रेमशी बोलता येत होतं. पण हे सासूला पचलं नाही. गौरीने रडून प्रेमला फोन करून विचारलं, भाऊ, तुला फक्त तुझ्या बायकोचीच काळजी आहे का? आमच्यासाठी तरी मोबाईल पाठवला असतास का? सासूनेही प्रेमवर संताप काढला. घरात आधीच एक मोबाईल आहे, मग तिच्यासाठी वेगळा का? तुझी बायकोच काय सगळं आहे का? प्रेम गप्प राहिला. तो बोलला नाही, फक्त आई आणि बहिणीच्या संतापाला ऐकत राहिला. एक दिवस दृष्टी माझ्या खोलीत आली. ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली, वहिनी, हे लोक माझ्याशी किती वाईट वागतात. खरं तर तुमच्याशीही तेच वागतात. तुम्ही सगळं गप्प का सहन करता? कधी तुम्ही यांना का नाही सांगत? त्या दिवशी सासू आणि गौरी घराबाहेर गेले होते. मी तिला शांतपणे उत्तर दिलं, तुझी परिस्थिती वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे. मी आवाज उठवू शकत नाही. तू काहीही कर, पण हे तुला प्रेमकडे जाऊ देणार नाहीत. मी माझ्या नवऱ्याशिवाय 5 वर्ष काढलीत आणि आता उरलेलं आयुष्य देखील त्याच्याशिवाय काढावं लागणार आहे. मग तू काय आहेस? तू कितीही प्रयत्न कर तरी सासूच्या पुढे तू टिकणार नाहीस. दृष्टी माझं बोलणं ऐकून गप्प झाली. ती काहीही न बोलता माझ्या खोलीतून बाहेर निघून गेली. पण जाताना तिच्या डोळ्यातले भाव काहीतरी वेगळंच सांगून गेले. दिवस हळूहळू पुढे सरकले. दृष्टीला खूप त्रास होत होता, पण ती कदाचित प्रेमच्या परतीची वाट पाहत होती. आता तिला शेवटचा महिना सुरू झाला होता आणि काही दिवसांनी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. काही दिवसातच प्रेम भारतात आला. माझ्या सासूबाई आणि गौरीचं अजूनही चेहऱ्यावर राग दिसत होता. पण प्रेम काही दिवसांनी आपल्या बायकोला आणि बाळाला जबरदस्तीने घेऊन निघून गेला. हे पाहून आम्ही सगळे चकित झालो होतो. माझ्या मनातही विचार आला, माझ्या दिराची हिंमत किती मोठी आहे. तो आपल्या आई आणि बहिणीच्या विरोधात गेला आणि तरीही आपल्या बायकोला सोबत घेऊन गेला. मला वाटलं की जर राजनेही असंच काही केलं असतं तर मीही त्याच्या प्रेमात न्हाले असते. सासू आणि गौरी कितीही ओरडत राहिल्या, पण प्रेमने ठरवलं होतं ते केलंच. तो म्हणाला, मी माझ्या बायकोला आणि बाळासोबत राहणं माझा हक्क समजतो. मी तुमचंही लक्ष ठेवेन, पण माझी बायको माझ्यासोबत जाईल. सासू खूप नाराज झाली. प्रेमच्या दुबईला पोहोचताच गौरीने त्याला फोन करून बरीच वाईट साईट बोलली. पण सासूने आपला राग गिळून टाकला, कारण आता इथे त्यांचा राग ऐकणारं कोणीच नव्हतं. प्रेम आपली नवी सुरुवात करू पाहत होता. तो जबाबदाऱ्या आणि प्रेम यामध्ये फरक करत नव्हता. आणि दृष्टी, जिच्यावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत होता, ती शेवटी जिंकली होती. ती आपल्या नवऱ्यासोबत जाऊ शकली होती. माझ्या सासूच्या चेहऱ्यावरचा पराभव स्पष्ट दिसत होता. त्यांचा राग तात्पुरता शांत झाला होता, पण मला माहीत होतं त्या बदला घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. माझ्या मनात दृष्टीविषयी मिसळलेले भाव होते, आश्चर्य, थोडासा राग आणि स्वतःवरची चीड की मी का नाही कधी आवाज उठवला. मी तर माझं आयुष्य या घरात एक नोकराणी म्हणून घालवलं होतं, पण दृष्टीने मात्र तिचं प्रेम जपलं आणि तिची लढाई जिंकली. प्रेम, दृष्टी आणि बाळाच्या जाण्यानंतर घर शांत झालं. मला वाटलं सगळं संपलंय, पण हे फक्त सुरुवात होती. काही दिवसांनी दृष्टीची एक मैत्रीण कली घरी आली. ती दृष्टीला भेटायला आली होती. जेव्हा तिला समजलं की दृष्टी तिच्या नवऱ्यासोबत दुबईला गेली आहे, तेव्हा ती म्हणाली, दृष्टी खूप नशीबवान आहे. खरं प्रेम करणाऱ्यांचं आयुष्य शेवटी चांगलंच होतं. हे ऐकून गौरीने चटकन विचारलं, कसल्या प्रेमाची गोष्ट करतेस तू? कोण कोणावर प्रेम करत होतं? काली म्हणाली, अगं, दृष्टी आणि प्रेम, त्यांचं एकमेकांवर आधीपासूनच प्रेम होतं. जेव्हा दृष्टी इथे येत असे तेव्हा त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. दोघं एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचे, पण त्यांनी आपलं प्रेम गुप्त ठेवलं होतं. प्रेम दुबईला गेला तेव्हा दृष्टी कधी कधी माझ्या घरी येऊन त्याच्याशी फोनवर बोलायची. हे ऐकून सासूने कान टरकारले. आता सगळं चित्रच बदललं होतं. काली पुढे म्हणाली,
मला वाटायचं की प्रेमच्या घरच्यांनी त्यांचं लग्न त्यांच्या पसंतीने केलं आहे, पण खरं तर ती दोघं आधीपासूनच एकमेकांवर प्रेम करत होती. हे ऐकून सासूच्या चेहऱ्यावर राग उफाळून आला. तिला आठवलं की प्रेमने एकदा सहज म्हटलं होतं, आई तू तुझ्या पसंतीनेच माझं लग्न लाव, पण माझी पत्नी शिकलेली आणि श्रीमंत घरची असावी, नाहीतर ती आणि मी कधीच जुळणार नाही. सासूला मनात शंका आली होती की जर शिकलेली आणि श्रीमंत मुलगी आली तर तिचे खर्च जास्त होतील आणि ती प्रेमवर वर्चस्व गाजवेल. म्हणूनच सासूने मुद्दाम दृष्टीसारख्या गरीब घरच्या मुलीशी प्रेमचं लग्न लावलं होतं. पण तिचं सगळं प्लॅनिंग फसवलं होतं. प्रेमने हे आधीच जाणलं होतं की त्याची आई कधीही आपल्या बायकोला दुबईत येऊ देणार नाही, म्हणून त्याने आधीच सगळं ठरवून ठेवलं होतं आणि दृष्टीसोबत हुशारीने लग्न केलं होतं. सासू आता घरात सतत चिडचिड करत होती. ती मुलगी खूपच हुशार निघाली. तिने माझ्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं. आम्ही इथे संघर्ष करतोय आणि ती तिकडे आरामात सुखाने जगते. गौरी आणि सासू दिवसेंदिवस दृष्टीच्या नावाने वाईट बोलतच राहायच्या. मी सुद्धा त्यांच्यासोबतच तिच्या निंदा करायला लागले. खरंच दृष्टी मला देखील खूप हुशार वाटत होती. आता मलाही वाटत होतं की सगळं प्रेमचीच चूक आहे. त्याने घरच्यांना फसवलं. सासू दिवस रात्र विचार करत होती कसं या दोघांना धडा शिकवावा. त्यांनी आम्हाला अपमानित केलं. शेवटी एक दिवस सासूने संतापाने प्रेमला फोन करून सगळं सांगितलं. सासू आणि गौरी अजूनही रागाने फुगल्या होत्या. पण काही दिवसांनी प्रेम बळजबरीने आपली बायको आणि बाळाला घेऊन दुबईला परत गेला. हे पाहून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो. माझ्या मनात एक वेगळाच विचार येत होता. प्रेमची ही हिंमत पाहून मला वाटलं खरंच माझ्या नवऱ्यानेही असंच केलं असतं तर मी त्याच्या प्रेमात नाहत राहिले असते. सासू आणि गौरीचा राग थांबला नव्हता. पण प्रेमने जे ठरवलं होतं ते केलं. तो म्हणाला, मी माझ्या बायको आणि मुलासोबत राहणं माझा हक्क समजतो. मी तुमचीही काळजी घेईन, पण दृष्टी माझ्यासोबतच जाईल. सासूच्या चेहऱ्यावर तीव्र राग दिसत होता. प्रेमच्या परतल्यावर गौरीने त्याला फोन करून खूप वाईट साईट बोललं होतं. तू तिच्या जाळ्यात फसलास. ती तर फक्त आपलं घर उद्ध्वस्त करायला आली आहे. तिला आपल्या घराचं सुख बघवत नाही. प्रेमने शांतपणे उत्तर दिलं, आई तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. मी दृष्टीवर आधीपासूनच प्रेम करत होतो, म्हणून तिच्याशी लग्न केलं. तुमच्यासारखं भैया आणि बहिणीला कायम वेगळं ठेवणं मला मान्य नव्हतं. आता ती माझ्या मुलाची आई देखील आहे. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. सासू भडकली, तू तिची भाषा बोलतोयस. ती खूपच हुशार आहे. तिने तुला आपल्या जाळ्यात फसवलंय. हे बोलून सासूने फोन कट केला. पण तिच्या मनातील जळण थांबत नव्हती. मला या सगळ्यावर एकच प्रकारचा विचित्र समाधान मिळत होतं. जसं सासू दृष्टीवर अन्याय करत होती तसंच आता तिच्यावर होत होतं. हळूहळू दृष्टीला आणि प्रेमला दुबईला जाऊन 1 वर्ष झालं होतं. तरीही घरात एकही दिवस असा गेला नाही की त्यांच्यावर चर्चा झाली नाही. रोज त्यांच्या नावाने वाईट बोललं जायचं. प्रेम अधूनमधून फोन करून घरच्यांची विचारपूस करायचा, पण त्याला तसं कोणी ऐकत नसे. सगळे म्हणायचे प्रेम आमच्यापासून दूर गेला आहे आणि हे सगळं फक्त सृष्टीमुळे झालंय. एक दिवस प्रेमने कळवलं की तो दृष्टी आणि मुलासह काही दिवसांसाठी गावाला येणार आहे. हे ऐकताच सासू आनंदाने उड्या मारायला लागली. मला कळेना की ती इतकी खुश का आहे, कारण तिचा आणि दृष्टीचा तर संबंध अजूनही ताणलेला होता. पण खरं तर यावेळी सासूच्या मनात काहीतरी मोठा डाव सुरू होता. प्रेम, दृष्टी आणि त्यांचा 1 वर्षांचा गोंडस बाळ घरी आलं. दृष्टी खूपच सुंदर दिसत होती. तिने महागड्या कपड्यांचा पेहराव केला होता. सासू तुच्छतेने म्हणाली, हे सगळं माझ्या मुलाच्या कमाईचं फळ आहे. आम्हाला पैसे पाठवत नाही, पण बायकोला महागडे कपडे घालायला लावतो. हे ऐकून मी, सासू आणि गौरी तिघींनाही मनातून जळायला लागलं. कधी आम्हीही इतके महागडे कपडे घातले नव्हते. गौरी चिडून म्हणाली, आई बाहेर जाऊन हिने भाऊला पूर्णपणे आपल्या मुठीत घेतले. प्रेम आणि दृष्टी 1 महिना राहून पुन्हा दुबईला परतण्याच्या तयारीत होते. पण यावेळी सासू ठरवून बसल्या होत्या. यावेळी प्रेम एकटाच जाईल किंवा मग तोही इथेच थांबेल. दृष्टीला यावेळी आम्ही परत जाऊ देणार नाही. प्रेमने आईला समजावण्याचा प्रयत्न केला. आई मी गेलो नाही तर कामकाज कसं चालेल. सासू ठामपणे म्हणाली, तुला काम करायचं असेल तर बायकोला इथेच ठेव, नाहीतर दोघंही बाहेर पडा आणि पुन्हा कधीही ह्या घरात पाऊल ठेवू नका. आम्ही सगळे तुमच्याशी नातं तोडू. दृष्टी प्रेमला विनवत होती, माझं मन नाही लागत इथे. प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला आणि बाळाला तुझ्या विना इथे राहता येणार नाही. पण प्रेमही यावेळी आईच्या रागामुळे गोंधळलेला होता. तो दृष्टीला म्हणाला, काही दिवस आईच्या म्हणण्याप्रमाणे राहू दे. मी परत आल्यावर तुला घेऊन जाईन. दृष्टीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, इथे राहिल्यानंतर तुझ्या आईने माझं आयुष्य नरक केलं तर. घरात दररोज भांडणं सुरू होती. 1 महिना कधी उलटला कळलंच नाही. प्रेम परत दुबईला निघून गेला होता. इथे दृष्टी हात जोडून त्याला विनवत होती, मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला या नरकात राहायचं नाही. पण प्रेमही काही करू शकत नव्हता. तो निघून गेला आणि दृष्टी तिच्या बाळासह इथे राहिली.
ती रात्रभर रडत होती. तिचा रडण्याचा आवाज तिच्या खोलीतून येत होता. पण मी माझ्या खोलीत जाऊन गप्प झोपले. इकडे माझ्या सासूबाई आणि गौरी आपल्या खोलीत बसून काहीतरी चर्चा करत होत्या. मला कल्पनाही नव्हती की त्या कशाचा डाव रचत आहेत. रात्री 3:30 वाजता गौरी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, "वहिनी, आईने तुला बोलवलंय." मी घाबरतच सासूच्या खोलीत गेले. सासू म्हणाली, "बस, तुलाही हे ऐकायला हवं." माझ्या डोळ्यात अजूनही झोप भरली होती, पण त्या दोघी हळू बोलत होत्या. घरात चर्चेचा विषय नेहमीप्रमाणेच दृष्टी आणि प्रेमचा होता, म्हणून मी फारसं लक्ष दिलं नाही. त्यांचं म्हणणं होतं, प्रेम तर निघून गेला आहे आणि ही मुलगी आता रोज रडत आहे. आपल्याला तिच्या सुखी आयुष्याला संपवायचं आहे. आपण आधी केलेली चूक पुन्हा होऊ देता कामा नये. आता काहीतरी नवं करायला हवं. सासूच्या डोळ्यात जळजळ दिसत होती. तिचं म्हणणं होतं, दृष्टी तर पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर झाली आहे. तिच्या अंगावर पैसे उधळले गेलेत हे तिच्या कपड्यांतून स्पष्ट दिसत होतं आणि तिचं बाळ सुद्धा महागडे कपडे घालतो. माझ्या डोळ्यात झोप भरली होती. मी म्हणाले, "आई, आता मला झोपायचंय. बाकी बोलू सकाळी." मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सासूच्या चेहऱ्यावर एक विचित्र, धोकादायक हसू होतं. तो चेहरा पाहून माझ्या अंगावर काटाच आला. मी खोलीत परत गेले आणि झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून बाहेर आले, तेव्हा घराचं वातावरण अगदी वेगळंच होतं. दृष्टीच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते. मी घाईघाईने तिकडे गेले. तिथे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सासू आणि गौरी दृष्टीला गळा दाबून ठार करून तिच्या खोलीतच खड्डा खोदत होते. मी किंचाळले, "हे काय केलं तुम्ही दोघींनी?" गौरी पटकन माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "वहिनी, शांत हो. कुणाला कळलं तर काय होईल?" मी रडत म्हणाले, "तुम्ही तिला का मारलत?" माझी नजर एका कोपऱ्यात गेली, तर तिथे 1 वर्षाचं बाळही, त्यालाही त्यांनी मारलं होतं. त्याचा नाजूक गळा दाबल्यामुळे निळसर पडला होता. मी बाळाजवळ गेले, हात लावला तर तो निश्चिंत पडला होता. मी वेड्यासारखी रडत होते. "हे कसं केलं तुम्ही? हे लहान बाळ तरी कशासाठी?" सासूने थंडपणे म्हटलं, "तुला काल रात्री बोलावलं होतं ना, हे सगळं तुला सांगण्यासाठीच." गौरी ही कटाक्षाने म्हणाली, "जर तुझं तोंड उघडलंस तर लक्षात ठेव, तूही त्या खोलीत जाशील." माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. काल रात्री जेव्हा मी दृष्टीचा आवाज ऐकून दुर्लक्ष केलं, कदाचित ती मदतीसाठी धडपडत होती. तिच्या गळ्याला ओरखडे होते. चेहरा फिकट पडला होता. बिचारीने नक्कीच स्वतःला वाचवण्यासाठी खूप झुंज दिली असावी. आता मला तिच्याविषयी खरी हमदर्दी वाटू लागली होती, पण आता उशीर झाला होता. ती आणि तिचं बाळ दोघंही गेले होते. "तुम्ही आमच्या सोबत राहूनच आम्हाला साथ द्यावी," असं माझ्या सासूबाई आणि गौरी म्हणत होत्या. "पण आता तुझं तोंड बंद राहिलं पाहिजे. कोणालाही काही सांगायची गरज नाही." त्या दोघींनी मिळून दृष्टी आणि तिच्या बाळाला गळा दाबून मारलं होतं आणि नंतर त्यांना खोलीतच खड्डा खणून पुरलं होतं. वरती फक्त एक बेड ठेवून सगळं लपवलं होतं. मी माझ्या खोलीत जाऊन रडत बसले. मला वाटलंच नव्हतं की त्या दोघी इतक्या अमानुष होतील, की त्यांच्या मनातील द्वेष इतका खोल गेला होता की त्या माणुसकीचं भानही विसरल्या होत्या. सासूने लगेच दृष्टीचा फोन बंद केला आणि गौरीच्या मोबाईलवरून प्रेमला फोन लावला. "तुझी बायको काल रात्री घरातून पळून गेली आहे. ती आपला मुलगाही घेऊन गेली आहे. आम्ही तुला सांगितलं होतं ना की तिला फोन देऊ नकोस. आम्ही तिला चोरट्यापणे कोणाशी तरी फोनवर बोलताना पाहिलं होतं. ती नक्कीच आपल्या प्रियकरासोबत पळाली आहे." प्रेम हे ऐकून शून्य झाला होता. त्याला काहीच समजत नव्हतं. "तुला खात्री नसेल तर ये आणि बघ," असं सासूने तुच्छपणे सांगितलं. तो हताश झाला होता. तो इमर्जन्सीमध्येही येऊ शकत नव्हता. मी मात्र आतून तुटत चालले होते. माझ्या मनात एकच भीती होती, जर या लोकांनी दृष्टीच्या बाबतीत हे केलं तर उद्या माझ्यासोबतही हेच करतील. मी किती वर्ष गप्प राहिले होते, गुलामीसारखं आयुष्य जगले होते, पण आता माझं अंतर्मन जळत होतं. मला आता कळलं, दृष्टीची चुकी नव्हती. ती स्वतःसाठी उभी राहत होती आणि तीच गोष्ट मला करायला हवी होती. काही दिवस गेले. मला समजलं की प्रेम गावाकडे येणार आहे. तो येण्याआधी मी पोलीस ठाण्यात गेले. मी संपूर्ण सत्य पोलिसांना सांगितलं. दृष्टी आणि तिच्या बाळाच्या हत्येपासून ते सासू आणि गौरीच्या डावापर्यंत सगळं. सासू आणि गौरीला कल्पनाही नव्हती की मी असं धाडस करेन. त्या दोघींना वाटलं की मी कायम त्यांच्या गुलामीसारखी राहीन. पोलिसांनी घरात दाढ टाकली. त्यांनी दृष्टीच्या खोलीत खोदकाम सुरू केलं. थोड्याच वेळात 2 दिवस जुन्या दाबून ठेवलेल्या दृष्टी आणि तिच्या बाळाच्या मृतदेहांचा शोध लागला. पोस्टमार्टममध्ये स्पष्ट झालं की त्या दोघांना गळा दाबून मारलं गेलं होतं. सासू आणि गौरीने सुरुवातीला आरोप नाकारले, पण नंतर सगळे दोष माझ्यावर ढकलायला सुरुवात केली. ही पण आमच्या सोबत होती. त्या दोघी ओरडत होत्या. हो, मी दोषी होते, कारण मी सगळं डोळ्यांसमोर पाहिलं आणि तरीही गप्प बसले. मी दृष्टीला वाचवू शकले असते, पण मी ते केलं नाही. माझ्यावरही आरोप ठेवण्यात आले आणि मला अटक झाली. प्रेम गावाकडे आला तेव्हा त्याला सत्य कळलं. त्याने पोलिसांना सांगितलं, "होय, वहिनी दोषी आहेत, पण त्या फक्त गप्प राहिल्या. त्यांनी कोणालाही मारलं नाही. त्या इतकी वर्ष त्रासात जगल्या म्हणून त्या भीतीखाली होत्या.
प्रेमच्या या बोलण्यामुळे मला शिक्षा झाली नाही, पण सासू आणि गौरीला न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली. आजही मला माझ्या चुका आठवतात. मी कितीही स्वार्थी होते. मी दृष्टीची मदत केली असती तर कदाचित तिचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचला असता. जुलूम बघून गप्प राहणारा प्रत्येकजणही तितकाच दोषी असतो जितका जुलूम करणारा. माझा एकच संदेश आहे, जर तुमच्या आजूबाजूला कोणी अन्याय सहन करत असेल तर गप्प बसू नका. वेळेत उभे राहा. कदाचित तुमचं धाडस एखाद्याचं आयुष्य वाचवेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या कथा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.